वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। आज अक्षय तृतीया, त्यानिमित्तानं सर्वांना रामकृष्ण आहे। जीवन जगत असताना काही गोष्टी आशीर्वाद घेणं महत्त्वाचं आहे। अक्षय तृतीयामध्ये हा दिवस आपल्या जीवनातली काही गोष्टीची उणीव आहे, ती उणीव कमी करण्यासाठी एक भगवंताला मागायचं आहे की भगवंत आमच्या जीवनामध्ये सदैव सुखाचा भार येण्यासाठी तुझी कृपा आशीर्वाद त्याची गरज आहे। आणि आमच्या जीवनामध्ये दुष्ट विचार आणि आरोग्य हे सुदृढ राहण्यासाठी आम्हाला शक्ती दे, आणि जेणेकरून तुझ्याकडं आम्हाला सदैव तुझ्या चरणाजवळ आमचं चित्त, मन आणि बुद्धी स्थिर राहण्यासाठी एक नवीन चेतना शक्ती दे। आणि आज आपण एक संकल्प करायचा आहे। ज्या कारकिर्दीमध्ये वागतो आपण, समाजामध्ये आपल्याला दुसऱ्याविषयी तिरस्कार आहे, तो तिरस्कार संपण्यासाठी, त्याचा क्षय करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य घडविण्यासाठी आणि भक्तीचा रस हे आपल्या शरीरात उतरून त्याच्यावर आपल्याला क्षय करायचं आहे। म्हणजे दृष्ट बुद्धी आहे, त्या दृष्ट बुद्धीचा त्याच्यावर आपल्याला प्रहार करायचा आहे। दुसऱ्याविषयी आतुरतेचं प्रेम राखण्यासाठी आणि जिव्हाळा ठेवण्यासाठी, हे कार्य करण्यासाठी दृष्ट बुद्धीचा, कुटील भावनेचा ही संपूर्ण आणायची। आणि या अक्षय तृतीया निमित्त ते पितृलोक असतात, ते पितृलोक असणारे आपल्या घरी जेवण्यासाठी येत असतात, आणि त्यांना पाहण्यासाठी जे एक दिव्यशक्ती त्यांना प्राप्त झाल्यामुळे ते आपल्याला पाहण्याला घरी जेवण्यासाठी येतात। आपल्या जीवनामध्ये काय गोष्टीची उणीव आहे ते पाहण्यासाठी येतात, आणि ते सुद्धा संतुष्ट झाले पाहिजेत, कारण त्या स्वर्गामध्ये आपण केलेलं जर पुण्य असेल त्यांना त्या ठिकाणी सुख प्राप्त होतं। आणि आपल्या वंशामध्ये जर समजा एखादा व्यक्ती नादान असेल, ते नादान व्यक्ती पुण्यसाठा न केल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी स्वर्गामध्ये त्रास होतो, आणि ते नवचैतन्य घडवण्यासाठी सांगण्यासाठी येत असतात की दुसऱ्याविषयी कुटील भावना आहे हे सांगण्यासाठी। रामकृष्ण बोला। कुंभाराचं घर कुठे पुढे बाबळ आहे बघा, एक पुढे गेल्यावर बाबळ आहे, ते बाबळ पलीकडल्या कोपऱ्याला, हा, ह्या रस्त्याला बाबळ आहे मोठी, बाबळच्या आतमध्ये जायचं, तिथं विचारायचं शिवा बाबळीच्या आतमध्ये म्हणजे सरकार दवाखान्याच्या अलीकडे पुढे आल्यावर तिथं अलीकडे बाबळ आहे ह्या कोपऱ्याला, होय का? म्हणजे हे टर्न झाल्यावर पुढच्या ह्याला आहे का? हा, तिथे एक बाबळ आहे, तिथं घर आहे, तिथं विचारायचं शिवा कुंभाराचं घर कुठे, एकदम चिटकून जाते। तर पितृलोक आल्यानंतर त्यांचा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला सुद्धा भक्तीची काळ धरावं लागेल। ते सांगण्यासाठी ते वेतात देण्यास म्हणजे सांगण्यासाठी येतात की भक्ती करा
आणि आपण या ठिकाणी भगवंताची भक्ती केल्यानंतर त्यांना सुख समाधान होतं. सुख समाधान मिळाल्यामुळं त्यांना स्वर्गामध्ये आनंद वाटतो आणि स्वर्गामध्ये असताना त्यांना सुख प्राप्त होतं आणि ते सुख प्राप्त झाल्यामुळे ते आपल्याला आशीर्वाद देतात. त्यानिमित्तानं एकच आपण भगवंताला प्रार्थना करायची आहे की भगवंता आमच्या हातून जेणेकरून माझं जे पित्र आहेत त्यांना सुख समाधान देण्यासाठी माझ्या हातून तुझी सेवा घडो आणि माझ्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण हो, हीच तुझ्या चरणी आज प्रार्थना. असं सर्वजण आपण भगवंताकडे एक मागणं मागवूया. इथं थांबूया. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.